जय भीम इंडिया न्यूज में मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। ऋषिपटन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड़ की ओर से शहर से 8 किलोमीटर की दूरी पर खूरगांव नांदूसा श्रामनेर परीक्षण केंद्र में भिक्खु पयोबोधि इनके मार्गदर्शन में गांव के सरपंच प्रतिनिधि भास्कर पाटिल जनकवाड़े इनके हाथों बौद्ध वृक्ष, बौद्ध मूर्ति की प्रतिष्ठापना और श्रामनेर परीक्षण केंद्र का उद्घाटन किया गया। बुध करे कल्याण, बुध बड़ा बलवान, नमन करे हम धम्म को, नमन करे सदा रक्षा करे, धम्म बड़ा बलवान, धम्म बड़ा बलवान, नमन करे हम। सर्व भिक्खू संघाने का लाईन मध्ये उभं राहायचं आहे। हरी विजयंका हरी विजया लोकनाथे न पूजिता चॅनलचे आभार मानतो की तुम्ही आमच्या या आजच्या कार्यक्रमासाठी तुम्ही आवर्जून इथं उपस्थित आहात, त्यामुळं मी तुमचा आभारी आहे। व दुसरी गोष्ट म्हणजे इथं आमच्या खुरगाव आणि नांदुसा इथं फार म्हणजे भंतेजींनी एकदम असं सुंदर बनवलेलं आहे। इथं एक माझा एकदम छोट्या साध्या माणसाच्या हाताने महान गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे। त्याच्यामुळं मी सर्वप्रथम भंतेजीला अभिनंदन करतो त्यांना। आणि एक भंतेजींनी माझ्यासारख्या छोट्या माणसाला एवढी मोठी गौतम बुद्धांसारख्या महान मानवाची माझ्या हातचे स्थापना केली, त्याबद्दल मी यांचा आभारी आहे। आणि सदैव मी भंतेजी जे मला सांगतील त्यांच्यासाठी प्रयत्न करील आणि त्यांनी जसं सांगितलं तसं मी त्यांच्यासोबत राहील आणि आमचं गावसुद्धा त्यांच्या पाठीशी राहील। लॉर्ड बुद्धा चैनल को धन्यवाद देना चाहता हूँ क्योंकि आप पूरे देश में श्रामनेर प्रशिक्षण केंद्र की प्रसिद्धि कर रहे हो। यहाँ पर अभी तक 300 श्रामनेर 10 दिन तक 6 महीने तक साल भर तक रह करके प्रशिक्षित हो करके निकल चुके हैं और वो धम्म के प्रचार प्रसार में भी कुछ काम कर रहे हैं। और अभी फ़िलहाल में भी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगांव नांदूसा से तकरीबन एक 8 से 10 भंते कायम स्वरूपी यहाँ पर हो गए हैं। 8 भंते की या 10 भंते की अभी बुद्धगया में उपसंपदा भी हम करने वाले हैं, हमारे जो शिष्यगण हैं उनकी। और दूसरी बात, हर महीने के पूर्णिमा के अवसर पर यहाँ पर बड़ी तादाद में उपासक उपासिकाएं बड़े श्रद्धा से बुद्ध धम्म संघ के ऊपर श्रद्धा रखते हुए, बाबा साहब के ऊपर श्रद्धा रखते हुए यहाँ पर बड़ी भीड़ में मौजूद रहते हैं। और ये धम्म का जो रथ है, इसे ये आगे लेके जाने के ये प्रशिक्षण केंद्र की कोशिश यहाँ पर जारी है। और उपासक उपासिकाओं का सहभाग भी इसमें बहुत महत्वपूर्ण रह चुका है। अभी तक श्रामनेर प्रशिक्षण केंद्र की 1.5 एकड़ ज़मीन खरीद करके यहाँ पर प्रशिक्षण केंद्र खड़ा हो रहा है। ये इमारत जो अभी नांदूसा के प्रथम नागरिक सरपंच भास्कर जी जनकवाड़े इनके शुभ हस्ते यहाँ पर उसकी ओपनिंग भी हुई है। भगवान बुद्ध के पवित्र मूर्ति की ओपनिंग भी उनके हाथ से कर चुके भिक्खू संघ ने वंदना अभिवादन भी किया और बोधि
पूजा जो है, जिस बोधि वृक्ष के नीचे तथागत भगवान बुद्ध को बुद्धत्व की प्राप्ति हो चुकी है, उसी बोधि वृक्ष यानी पीपल वृक्ष जो कि बोधि वृक्ष बोल के अभी पूरे विश्व में पहचाने जाता है, तो उसकी बोधि पूजा भी यहाँ पर पानी डालते हुए बोधि वृक्ष का सम्मान करते हुए बोधि पूजा भी यहाँ पर हो चुकी है। और सांस्कृतिक कार्यक्रम यहाँ पर होता है। अंधश्रद्धा निर्मूलन का भी कार्यक्रम ये प्रशिक्षण केंद्र से होता है। और अभी 10 श्रामणेर युवकों को श्रामणेर की दीक्षा भी यहाँ पर होने वाली है। तो ऐसा जो बुद्ध के जो विचारधारा है, जो स्वतंत्रता, समता, बंधुत्व और न्याय की ओर लेके जाने वाले उस विचारधारा को प्रसारित करने का काम श्रामणेर प्रशिक्षण केंद्र की ओर से हो रहा है। मैत्री, करुणा, मुदिता, दया जो भी अधिष्ठान है, निष्काम्य पारमिता है, जो पूरे विश्व में फैलनी चाहिए कि हर एक के मन में मैत्री कैसी बसेंगी, ये प्रयास हमेशा प्रशिक्षण केंद्र का रहने वाला है। किसी के भी मन में दूजा भाव या बुरा भाव नहीं आना चाहिए, ऐसी हमारी कोशिश हमेशा के लिए रहने वाली है। कपास और सोयाबीन उत्पादकों का मुद्दा एक बार फिर भड़कने की संभावना है। इस बात को लेकर किसानों के लिए स्वाभिमानी किसान संगठन मैदान में उतर चुके हैं। साथ ही स्वाभिमानी किसान संगठन के नेता रविकांत तुपकर ने कपास और सोयाबीन के उचित मूल्य की मांग को लेकर संविधान चौक पर आज से अनिश्चितकालीन भूख हड़ताल शुरू कर दी है। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रविभाव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रविभाव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सोयाबीनला 8,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे रस्ता कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, रस्ता कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। शेतकऱ्याला नुकसान भरपाईची रक्कम मिळालीच पाहिजे, पीक विमा कंपनीवर कारवाई, झालीच पाहिजे, पीक विमा कंपनीवर गुन्हा दाखल। झालाच पाहिजे। यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस उत्पादकांचं प्रचंड असं नुकसान झालं। सरकारनं दिलेली मदत तोकडी आहे, ती अजूनपर्यंत ती आमच्यापर्यंत आली नाही। केंद्र सरकारनं आम्हाला अजून एक दमडी फेकून मारली नाही। त्यात उलट केंद्र सरकारनं सोयाबीनचे भाव पाडलेले आहेत। सोयापिंडीची आयात केली, सोयाबीनचे भाव पाडले। दुसऱ्या बाजूला पामतेल खाद्यतेलावरचं आयात शुल्क कमी केलं, सोयाबीनचे भाव पाडले। स्टॉक लिमिट लावली, सोयाबीनला भाव पाडले। 5% GST सोयाबीनलाच लागू केला, इतर पिकांना नाही, सोयाबीनचे भाव पाडले। 11,000वरून 4,000वर आले। एकरी सोयाबीनचा उत्पादन खर्च 25,000 रुपये आणि आम्हाला उत्पादन मिळतं 4 क्विंटलचं आणि भाव मिळतो 4,000। म्हणजे आम्ही लावले 25,000 आणि मिळतात 16,000, आम्ही एकराला 9,000 लॉसमध्ये आहे। हे कोण भरणार आहे? दुसऱ्या बाजूला कापसाची सुद्धा तीच अवस्था आहे, धानाची सुद्धा तीच अवस्था आहे। आणि म्हणून सोयाबीनला प्रति क्विंटल 8,000 रुपये भाव, कापसाला प्रति क्विंटल 12,000 रुपये भाव, खुल्या बाजारामध्ये त्याच्या खाली देऊ नका असं धोरण राबवा आणि धानाला प्रति क्विंटल 1,000 रुपये बोनस द्या, ही सुद्धा आमची मागणी आहे। दुसऱ्या बाजूला पीक विमा कंपन्यांनी आम्हाला फसवलेलं आहे, त्या विमा कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे आणि आम्हाला 100% पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। खोटे पंचनामे करणाऱ्या विमा कंपन्यांवर कठोर कारवाई होणं गरजेची आहे। आणि महावितरण आमचे कनेक्शन कापतंय, ते कापणं थांबवा, रब्बी तरी घेऊ द्या, खरीपाची वाट लागली, रब्बी आमच्या हातात राहू द्या, हे सांगण्यासाठी आजपासून आम्ही अन्नत्याग करतोय। मी एक अन्नाचा कणसुद्धा आज सकाळपासून खाल्लेला नाही आणि भविष्यात पुढेही खाणार नाही। माझा प्राण गेला तरी बेहतर, जीव गेला तरी बेहतर, पण सोयाबीन कापूस धान उत्पादकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मी मागं हटणार नाही, ही माझी भूमिका ठरलेली आहे। उद्या 18 तारखेला गावागावात शेतकरी प्रभात फेऱ्या काढणार आहेत। 19 तारखेला चक्काजाम होतील आणि 20 तारखेला गावं बंद करून लोक आंदोलनात रस्त्यावर उतरणार आहेत। आज पवार साहेब नागपुरात आहेत, त्यांना तुम्ही काही निवेदन वगैरे देणार आहे? मी आदरणीय शरद पवार साहेबांना माझं निवेदन ऑलरेडी पहिलेच पाठवलेलं आहे आणि पवार साहेबांशी मी प्रत्यक्ष फोनवरून बोललेलो पण आहे आणि त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही सोयाबीन उत्पादकांकडे थोडं बघा, तुमच्याकडून काय आम्हाला अपेक्षा आहेत। केंद्र सरकारमध्ये आमच्या भागातला एकही नेता बोलायला तयार नाही, किंवा तुम्ही तरी सोयाबीन कापूस उत्पादकांच्या शिष्टमंडळाला घेऊन त्या ठिकाणी बैठक घडवून आणली पाहिजे आणि सोयाबीन कापूस उत्पादकांच्या संदर्भाने सकारात्मक निर्णय केंद्र सरकारकडून करून घेतले पाहिजे। अशा पद्धतीची विनंती मी पवार साहेबांना केलेली आहे आणि पुन्हा एकदा करतोय। विदर्भ के किसानों के विभिन्न आंदोलनों में भाग लेने वाले और विदर्भ राज्य आंदोलन समिति के मुख्य संयोजक राम नेवले का 17 नवंबर को दिल का दौरा पड़ने से निधन हो गया। साथ ही उनका अंतिम संस्कार मानेवाड़ा घाट पर किया गया।
असं आहे की ह्यांच्या जाण्यामुळे रामभाऊंच्या जाण्यामुळे विदर्भाचं फार मोठं नुकसान झालं आहे. ते आंदोलनामध्ये नेहमी सक्रिय होते आणि नेहमी त्यांचे आंदोलनं चालत राहायचे आणि ती वेगळा विदर्भ पाहिजे हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण झालं पाहिजे हीच त्यांना आजच्या दिवस आपण श्रद्धांजली देऊ शकतो. रामभाऊ गेल्या 37 वर्षापासून शेतकरी संघटनेच्या आंदोलनामध्ये होते. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या लढाईत लढत होते. गेल्या 9 वर्षापासून आम्ही सगळे मिळून रामभाऊ आमच्यासह स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी लढत होतो. मी विदर्भ राज्य आंदोलन समितीचा अध्यक्ष, ते मुख्य निमंत्रक, रंजनाताई अध्यक्ष, महिला आघाडी अध्यक्ष आणि मुकेश मासुरकर युवा आघाडीचा अध्यक्ष. आम्ही हे सातत्याने लढत होतो. रामभाऊ हे सतत सातत्य ठेवून मुद्द्यांसाठी भांडणारे नेते होते. शेतकरी चळवळीतलं त्यांचं योगदान, विदर्भाच्या चळवळीतलं त्यांचं योगदान वाखाणण्यासारखं आहे आणि त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत, कारण ती त्या दिवशी गोंदियाची बैठक करून आले होते, शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत ते विदर्भासाठी लढत राहिले. रामभाऊच्या जाण्याने विदर्भ चळवळीचंही मोठं नुकसान झालं, शेतकरी चळवळीचंही मोठं नुकसान झालं. ते अपरिमित नुकसान आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून पुन्हा विदर्भाचं स्वतंत्र राज्य निर्माण करून विदर्भवासियांच्या स्वाधीन करणं हीच खरी रामभाऊंना श्रद्धांजली ठरेल. आज सकाळी स्वर्गीय राम नेवले यांचा अण्णा मृत्यू झाला ही बातमी ऐकून मला फार वाईट वाटलं. त्यांच्या जाण्यामुळे विदर्भ विदर्भ राज्याची जी हे चालू होती, मोर्चा चालू होता किंवा त्याच्यामध्ये जी कारवाई चालू होती ती त्याच्यामुळे बंद पडणार नाही असं मला शक्यता वाटते. परंतु त्याचा बाकीचे इथे एकत्रित जमलेल्या सगळ्या लोकांनी एक व्हावं, ती संघटना व्यवस्थित चालावी, दृष्टीनं आपलं जे काही मदत त्यांनी करावी अशा प्रकारची विनंती मी त्यांनी करतो. राम नेवले माझ्याबरोबर 72मध्ये पासून होतो. 72मध्ये मी 45 ते मोवाडला होते. मी 1979मध्ये जिल्हा परिषद जिल्हा इथे आले आणि त्याच्यानंतर आज मागच्या गेल्या 1-1.5 वर्षापासून ते हे संघटना, विदर्भाची संघटना पूर्ण पाहत होता आणि त्याचं चांगल्या पद्धतीने पाहत होते. तेव्हा मित्र मी आपल्याला एवढंच सांगेन आपण सर्वांनी रामनेवलेचं झालेलं काम पूर्ण करण्यासाठी मदत करावी. तेव्हा अशा प्रकारे मी त्यांना विनंती करतो आणि आपले 2 शब्द समर्पितो. नाही, विदर्भ आंदोलनाला तर याचा मोठा धक्का बसणार आहे, पण मला खात्री आहे की त्यांनी जे आम्हा सर्वांना जे काही शिकवलं आहे तर कार्यकर्त्यांमध्ये अनेक नेवले तयार होतील आणि त्यांचं काम पुढे वाढवतील. खरं म्हणजे ते काल 11 वाजता आपली शेवटची मीटिंग संपवून गोंदियाची परत आले होते आणि 2 वाजता हे जग सोडूनच गेले. मला खात्री आहे की या निधनामुळे आमच्या आंदोलनाला आणखी जोरच येईल, आंदोलन काही थांबणार नाही. ये विदर्भ के लिए, विदर्भ की 2.5 करोड़ जनता का एक बड़ा नुकसान हुआ है. विदर्भ राज्य आंदोलन का जो मोमेंट था उसका बड़ा नुकसान हुआ है. बड़े राम नेवले साहब जो विदर्भ का मूवमेंट जो पहले अभी बीच में काफ़ी ख़त्म हो गया था, उसको फिर से ज़िंदा करने में, उसको आगे बढ़ाने में उनकी बहुत बड़ी भूमिका रही है. साथ ही साथ किसानों के आंदोलन में उनकी काफ़ी भूमिका रही है. वो उनके जाने से जहाँ विदर्भ की जनता का नुकसान हुआ है, विदर्भ आंदोलन का नुकसान हुआ है, बहुत बड़ा नुकसान मूवमेंट का हुआ है और विदर्भ की जनता का भी हुआ है. राम नेवले साहेब हे विदर्भाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी शेतकऱ्यासाठी जो लढा उभारला होता तो मोठ्या प्रमाणात त्यांनी लढा उभारला होता आणि त्यांच्यासोबत सर्व शेतकरी, सर्व समाजाचे बांधव त्यांच्या पाठीमागून उभे राहायचे. मी पण एकदा त्यांच्यासोबत काटोलला त्यांच्या नेतृत्वामध्ये एक मोर्चा निघाला होता, त्या नेतृत्वामध्ये सामील होतो. राम नेवले साहेबांचं व्यक्तिमत्व हे खूप मोठं होतं
आणि शेतकऱ्याच्या संघर्षासाठी आणि विदर्भवादी अध्यक्ष म्हणून त्यांची गणल्या जाणलेली होते. पण ते जाण्यानं फार ओबीसी समाजावर दुःख निर्माण झालेलं आहे. तरी मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून कोषाध्यक्ष गुणेश्वर आरेकर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दुसऱ्या बाजूला आज हे अन्नत्याग आंदोलन करत असताना आत्ताच आमच्या बातमी कानावर आली की आमचे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते, आमचे जुने सहकारी स्वर्गीय रामभाऊ नेवले यांचं आज दुःखद असं निधन झालं. खरं तर त्यांनी चळवळीमध्ये आपलं आयुष्य स्वर्गीय शरद जोशी साहेबांबरोबर अर्पण केलं आणि वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर त्यांनी खूप आंदोलनं केली. वेगळा विदर्भ हा कसा फायदेशीर आहे, का केला पाहिजे याची वैचारिक मांडणी रामभाऊ नेवलेंनी केली. एक 4-5 दिवसापूर्वी बुलढाण्यामध्ये पत्रकार परिषदेच्या निमित्तानं त्यांनी एक वेगळी विदर्भ राज्याची पार्टी स्थापन केली. त्यानिमित्तानं ते आले होते. त्यांच्या जाण्यामुळं आज चळवळीमध्ये मोठी पोकळी तयार झालेली आहे. शेतकऱ्यांचंही नुकसान झालं, कुटुंबाचंही झालं आणि आमचं सगळ्यांचा मार्गदर्शक हरवला असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. मी आमच्या सगळ्यांच्या आंदोलकांच्या वतीनं स्वर्गीय रामभाऊ नेवलेंना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. तर वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी ते खूप झटत होते, त्यामुळे विदर्भाला किती नुकसान झाला केल्यामुळे. त्यांच्या जाण्यामुळं एक वेगळ्या विदर्भाच्या चळवळीचा एक अभ्यासू नेता गेला. आमच्या नवीन पिढीला त्यांचं मार्गदर्शन सातत्यानं असायचं. वेगळ्या विदर्भाची चळवळ का आवश्यक आहे, कारण वेगळा विदर्भ का आवश्यक आहे हे रामभाऊंनी अतिशय सोप्या आणि साध्या शब्दामध्ये नवीन पिढीला समजावून सांगितलं. तर या वेगळ्या विदर्भाच्या चळवळीचं सुद्धा त्यांच्या जाण्यामुळे नुकसान झालं. परंतु त्यांनी जो वेगळ्या विदर्भाचा विचार आम्हाला दिला किंवा वेगळ्या विदर्भाची चळवळ उभी करून दिली, या वेगळ्या विदर्भाचं आंदोलन त्यांचं स्वप्न जे होतं ते स्वप्न आम्ही भविष्यात पूर्ण करून दाखवू आणि या वेगळ्या विदर्भाच्या चळवळीला एक मोठी बळकटी भविष्यकाळामध्ये आम्ही स्वतः देऊ. जय भीम इंडिया न्यूज में यहाँ लेते हैं एक छोटा सा ब्रेक. सर एक फाइल देना प्लीज. सर आपके लिए कॉल है. सर वो फाइल दीजिए ना. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, जहां आयुर्वेद तथा लेजर से उपचार होता है. ना कोई दर्द, ना कोई टाका और हॉस्पिटल में ज्यादा दिन भी रुकने की आवश्यकता नहीं. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल में अंतर्राष्ट्रीय एवं अनेक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित डॉक्टर प्रवीण साहवे व डॉक्टर पूजा साहवे द्वारा फिशर, भगंदर, बवासीर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार किया जाता है. तो आज ही मिलिए अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, कॉस्मेटिक तथा गायनाकोलॉजी सेंटर, श्री साईं राम अपार्टमेंट, रामेश्वरी चौक, नागपुर तथा लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल 9970743318 और विजिट करें www.pilesfistulacure.com. भंडारा जिले के एरला गांव में दिलेश वाघमारे की हत्या कर दी गई, लेकिन इस मामले की जांच सीआईडी द्वारा की जाए. साथ ही हत्याकांड के आरोपियों को बचाने वाले पुलिस अधिकारियों को निलंबित करने की मांग पुलिस महानिरीक्षक को निवेदन देकर की गई. ऐसी जानकारी समता सैनिक दल के एडवोकेट मून और उषाताई बौद्ध ने पत्रकार परिषद में दी. सर, दिनेश वाघमारेंची हत्या झाली असं तुम्ही आरोप केलेला आहे. कोणी मारलं, कधी मारलं, कुठे मारलं? बघा, दिलेश वाघमारेची जी हत्या झाली ती 6/10/2021ला एरली गावामध्ये झाली. हे तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत येतं. जेव्हा ही हत्या झाली तेव्हा जो तक्रार करता होता म्हणजे मृतकाचा भाऊ, त्याने स्पेसिफिकली सांगितलं होतं की या हत्येमध्ये कमीत कमी 8 ते 10 लोकांचा सहभाग आहे. त्यांनी जेव्हा FIR नोंदवली तेव्हा त्याने स्पेसिफिकली 5 आरोपींचं 6 आरोपींचं नाव घेतलं होतं, पण त्या आरोपींचं नाव FIRमध्ये सुरुवातीला टाकलं गेलं नाही. ॲट्रॉसिटीची जी कलम होती 235 ती कलमसुद्धा तिथे लावण्यात आली नाही. कलम जी आहे ती 9 तारखेला घटना घडल्याच्या 3 दिवसानंतर लावण्यात आली. त्याच्यानंतर 17 तारखेपर्यंत कोणतीही कारवाई या केसमध्ये झाली नाही आणि फक्त एकच आरोपी असल्याचा पोलीस स्टेशन तुमसर आणि तिथले जे
पोलीस स्टेशन इंचार्ज आहेत चिंचोडकर हे दावा करत होते. त्याच्यानंतर 17 तारखेला संत सैनिक दल मुख्यालय दीक्षाभूमी हे जेव्हा पोलीस स्टेशनला गेलं आणि त्यांना ह्या सगळ्या घटनेसंदर्भात जेव्हा जाब विचारला, त्याच्यानंतर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्याच्या 2 दिवसानंतर 4 आरोपी पुन्हा अटक करण्यात आले त्या केसमध्ये. त्यांचं नाव मी तुम्हाला सांगतो. ती जी आरोपी होती त्यांचं नाव देवानंद शरणागत, शुभम कटरे, आकाश पारधी, मदन शरणागत आणि त्याच्यानंतर ज्यांनी हे सगळं कटकारस्थान घडवून आणलं आणि ज्याची फार संशयास्पद भूमिका होती तो नंदू रांगडाले, ह्या लोकांना अटक करण्यात आली. जेव्हा ह्या लोकांना अटक करण्यात आली तर आम्हाला वाटलं की आता इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जे आहेत ते त्यांचं काम बरोबर करतील. पण त्याच्यानंतर घडलं असं की तिथे त्या गावामध्ये राजकीय दबाव फार मोठ्या प्रमाणात वाढवला गेला आणि त्या राजकीय दबावाला बळी पडून नंदू रांगडालेच्या बेलला हरकत नाही अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र जे आहे पोलिसांमार्फत सेशन कोर्टात दिलं गेलं आणि त्याच्या आधारावर नंदू रांगडाले जो ह्या 302च्या केसमध्ये मुख्य आरोपी आहे, ज्याची भूमिका CDRवरनं अधिक स्पष्ट होते, अशा आरोपीला इन्व्हेस्टिगेशनच्या म्हणजे तपासाच्या एकदम सुरुवातीच्या स्टेजमध्ये बेल देणं म्हणजे एका प्रकारे जे मृतकासोबत अन्याय आहे, मृतकाच्या परिवारासोबत आणि संपूर्ण बौद्ध समाजाच्या लोकांसोबत अन्याय आहे असं आम्हाला एकंदरीत वाटतं. त्याची बेल झाल्यानंतरसुद्धा आम्हाला पाहिजे त्या पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे केसमध्ये सत्य बघण्यासाठी व्हायला पाहिजे. ते कोणतंच इन्व्हेस्टिगेशन झालं नाही. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा ती जे SP होते त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला जेव्हा काही रिप्लाय मिळाला नाही, तर आज आम्ही IG जे आहेत, जे नवीन दोर्जे पोलीस महानिरीक्षक जे आहेत त्यांना आज आम्ही भेटलो. त्यांना संपूर्ण घटना आम्ही समजून सांगितली. त्यांना घटनेसंदर्भातले कागदपत्र दाखवले आणि त्यांना पोलिसांचा दिरंगाई आणि पोलीस ज्या प्रकारे ह्या ॲट्रॉसिटीच्या केसमध्ये वागते ते आम्ही समजून सांगितलं. तर त्यांनी तिथल्या तिथून SPला फोन केला आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 2 दिवसामध्ये ह्या प्रकरणामध्ये निष्पक्ष तपास होईल. त्या संबंधात मी जे आहे प्रयत्न करेल. आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये आम्ही 2 प्रमुख मागण्या केल्या की ह्या संपूर्ण केसमध्ये ज्या प्रकारे पोलिसांची भूमिका आहे ती फार संशयास्पद आहे. पोलीस आपलं काम बरोबर करत नाही आहे. त्याच्यामुळे जे दोषी पोलीस अधिकारी आहेत, ज्यांनी दिरंगाईपणा केलेल्या एवढ्या मोठ्या घटनेमध्ये, एवढ्या गंभीर घटनेमध्ये, त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं. आणि दुसरी महत्त्वाची मागणी आम्ही केली की आम्हाला आता लोकल इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरवर आहे तो कोणताही प्रकारचा विश्वास उरलेला नाही आहे. आरोपींना कडक शासन व्हावं ह्या संदर्भात कोणतेही पावलं उचलत नसल्यामुळं तुम्ही हे केस जी आहे ती CIDला फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी म्हणजे पुढील तपासासाठी तुम्ही द्यावी अशा प्रकारचं आम्ही आज निवेदन केलेलं आहे. आणि गेल्या 5-6 महिन्यापासून तुम्ही बघाल की ॲट्रॉसिटीच्या घटनांमध्ये विदर्भात मुख्यत्वे करून फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कैलास वाकडेची घटनाही तुम्हाला माहिती असेल. त्या घटनेमध्ये भी पोलिसांनी खुनाचा गुन्हा असून थातूरमातूर 354चा गुन्हा नोंदवला. जेव्हा पोलिसांकडे दाद मागूनसुद्धा पोलिसांनी जेव्हा काहीच केलं नाही, आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलो आणि उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर उच्च न्यायालयाला जेव्हा हे संपूर्ण पोलिसांनी कशाप्रकारे ह्या केसमध्ये दिरंगाई केली, कशाप्रकारे पोलीस दोषी आहे ते समजून सांगितलं, तेव्हा उच्च न्यायालयाने ही हिस्टोरिक केस आहे ज्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने पुन्हा नव्याने CID मार्फत या संपूर्ण केसचा तपास झाला पाहिजे असं सांगितलं. आणि त्याचबरोबर पोलिसांनी जो दोष केलेला आहे, पोलिसांनी ज्या प्रकारे एव्हिडन्स नोंदवण्यात जो विलंब केलेला आहे किंवा अन्य त्रुट्या केलेल्या आहेत, जे घटना घडली त्याचे पुरावे गोळा केलेले नाहीत, त्या संदर्भात फार गंभीर निरीक्षण नोंदवलं. तर अशा प्रकारे सगळा प्रकार हा विदर्भात आणि महाराष्ट्रात चालू आहे. हा प्रकार तात्काळ थांबला पाहिजे. तर हा थांबला नाही तर येणाऱ्या दिवसात समता सैनिक दल जी आहे निर्णायक भूमिका घेईल. आमदार खासदारांनी पोलिसांनी दबाव टाकला, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करता असा तुमचा आरोप आहे. कोण आहेत ते? त्याच्यामध्ये जे माजी आमदार चरण वाघमारे, त्याच्यानंतर BJPशी असोसिएट असणारे, इवन हा जो आहे नंदू रांगडाले हा सुद्धा BJPशी, शिशुपाल पटले सुद्धा होते माजी खासदार. आणि शिशुपाल पटले कोर्टातही हजर होते असंही आम्हाला ताईंनी सांगितलं, कारण ताई स्वतः कोर्टात हजर होत्या. चरण वाघमारे कोर्टात. चौकशी करायची तुमची मागणी आहे का? जर चौकशी होत असेल तर करा की या घटनेमध्ये जेव्हा एवढा गंभीर गुन्हा घडला आहे तर आरोपींना वाचवण्यासाठी तुमचं कोर्टात आणि पोलीस स्टेशनमध्ये दबाव टाकण्याचं कारण काय? जे आहे निष्पक्ष तपास होऊ दे. जे सत्य आहे ते सत्य बाहेर येईल. सत्य बाहेर तर येऊ द्या. सत्य बाहेर आणण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम काय? म्हणजे अनादिन काळापासून तुम्ही अन्याय अत्याचार करायचा आणि जेव्हा आम्ही न्यायाची मागणी करतो तिथूनही आम्हाला
तुम्ही हुलकून लावायचं, ही जी पद्धती आहे आता ही बंद झाली पाहिजे. याच्या विरोधात समता सैनिक दल फार आग्रही आहे आणि ह्या संदर्भात आम्ही कारवाई करणार आहोत. 16 नवंबर को घुघू स्थित सुधीर मुनगट्टीवार सेवा केंद्र में सत्कार निर्भीड़ पत्रकारों के साथ ये कार्यक्रम लिया, जिसमें घुघू शहर के पत्रकारों का सत्कार भाजपा जिला अध्यक्ष देवराव भोंगले के मार्गदर्शन में भाजपा युवा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक भोड़े इनके हस्ते किया गया. एवढा प्रभाव जनसामान्यांमध्ये या वृत्तपत्राचा, पत्रकारितेचा, व या पत्रकारिते क्षेत्रामध्ये आमचे बंधू लोक जेव्हा मोठं कार्य करतात तेव्हा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. कधी कधी आमच्याबद्दल समजा निगेटिव्ह बातमी छापून आली तरी मला काय आठवते, मी स्वतः फोन करतो आणि म्हणतो की दादा हे बातमी छापली, बढिया छापली, परंतु याचा जो दुसरा पैलू आहे, दुसरं जे नाण्याचा बाजू आहे, ती बाजू ही आहे आणि ते सुद्धा समजून घेतात आणि दुसऱ्या दिवशी चांगली बातमी छापली जाते. माझी आणि आमच्या लोकांची इच्छा आहे की हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आमच्या हातून वेळोवेळी घडावा. आमचे जे मित्र आहेत हे आज हुकुमच्या स्तरावर पत्रकार असतील, ते तालुक्याच्या स्तरावर आणि जिल्हा प्रतिनिधी म्हणून सुद्धा कार्य करतील. काही लोक तर जिल्हा प्रतिनिधी केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो त्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे. आज माहीत आहे की पत्रकार बांधव हे सुद्धा देशाचे हितगार. आज देशातली काय वाईट घडामोडी घडतात, या घडामोडी सर्वसामान्यांपर्यंत आणण्याचं काम कोणी करत असेल ते आमचे ते पत्रकार बांधव करतात. बाबा साहेब पुरंदर इनका निधन हुआ. उनकी अस्थि अकरा गटकोट में विसर्जित करने का फैसला सुना है, लेकिन कोल्हापुर में पन्हालगढ़ यहाँ अस्थि विसर्जित की तो जन संघर्ष समिति उनका विरोध करेगी. इस बात पर जन संघर्ष समिति ने उपजिलाधिकारी शंकरराव जगताप को निवेदन दिया गया. मो पुरंदरे यांच्या अस्थीचं विसर्जन महाराष्ट्राच्या 11 गड किल्ल्यांवर करण्याचा घाट घातला जातोय, ज्यामध्ये पन्हाळगडाचा सुद्धा समावेश आहे. आज आम्ही निवासी उपजिल्हाधिकारी जाधव साहेबांना या संदर्भानं निवेदन दिलं. सदर प्रकार हा गंभीर आहे, यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा जिल्ह्यामध्ये निर्माण होणार आहे. त्यामुळं या प्रकारावर बंदी घालावी अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे केलेली आहे. अशा प्रकारामुळं जातीय तेढ तर निर्माण होणारच आहे, परंतु जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनू शकतो. म्हणून या प्रकारावर बंदी घालावी, अन्यथा आम्ही या अस्थि पन्हाळगडावर नेण्यापासून रोखू असा इशारा यावेळी आम्ही दिला. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज़.